पैसा हा माणसाच्या सुखद जीवन जगण्याचं साधन आहे. पैसा माणसाला काही गोष्टीचं सुख देऊ शकतो, काही प्रमाणात आनंदही देईल. पण पैशावाला माणूस समाधानी असेल त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. पैसा खुदा नहीं पर खुदा से भी कम नहीं, हे तेलगीचं वाक्य. काही लोकांसाठी ते खरंही असेल, पण प्रत्येक व्यक्ती पैशासाठी जगतो असंही नाही. एक छोटा गरीब रिक्षावाला होता. घरची तंगी होती, स्वाभिमानी होता. कष्टाचं फळ तेच माझं. एका हिंदी पिक्चरचा चांगला डायलॉग आहे, जो मेरे हक का है मैं कभी छोड़ूंगा नहीं, और जो मुझे मिला है मुफ्त में मिला है वो कभी लूँगा नहीं. दररोज सकाळी 6 वाजता रिक्षा काढायची, रात्री 11:30-12पर्यंत रिक्षा चालवायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा. घरची परिस्थिती जेमतेम होती. दररोजचे लोक त्या रिक्षामध्ये बसायचे, ग्राहक बसायचे. दिवस असे जात होते. एक वेळेस एक महिला घाईघाईनं त्या रिक्षामध्ये बसली. तिला कुठेतरी लग्नाच्या कार्यक्रमाला जायचं होतं. लग्न घरचं होतं. एका मंगल कार्यालयामध्ये सगळं सामान घेऊन जायचं होतं. त्या घाईगडबडीमध्ये तिच्या हातात भरपूर पिशव्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची पिशवी होती दागिन्यांची, पैशाची. पैशाशिवाय काही होत नाही आजकाल. आजकाल असण्यापेक्षा दिसणं आणि दिसण्यापेक्षा दाखवणं गरजेचं झालं आहे, प्रतिष्ठेचं झालं आहे. मंगल कार्यालयात लग्न होतं. त्या घाईगडबडीमध्ये त्या रिक्षावाल्यानं तिला त्या मंगल कार्यालयात सोडलं. पण कर्मधर्म संयोगानं तिच्या हातात असलेली महत्त्वाची दागिन्याची पिशवी त्या व्यक्तीच्या रिक्षावाल्याच्या रिक्षात राहिली. तो तिला सोडून गेला मंगल कार्यालयाजवळ आणि आपल्या कामाला लागला. पिशवी ही समोरच्या सीटवर न ठेवता पाठीमागच्या सीटवर ठेवली, त्याच्यामुळे तिला काय लक्षात आलं. ती घाईगडबडीने निघून गेली. आपल्या कामाच्या व्यापात तिला ते लक्षात आलं नाही. पण जेव्हा नेमकं त्या वस्तूची गरज पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं. तेव्हा अख्खी धांदल उडाली. पैसे होते, दागिने होते, 2 दिवसावर लग्न होतं, सगळ्याच गोष्टी होत्या. मंगल कार्यालय बुक केलेलं होतं आणि त्या मंगल कार्यालयावाल्याला काही पैसे ॲडव्हान्स दिले होते आणि काही द्यायचे होते. आता काय करावं, सगळं टेन्शन आलं. पिशवी जर नाही सापडली तर नवरा आपल्याला तर त्रास देईलच, पण लग्न कसं होईल. ह्या सगळ्या परेशानीमध्ये तिचा शोधाशोध सुरू झाला. आणि त्या घाईगडबडीमध्ये साहजिकच आपण रिक्षावाल्याचं नाव विचारत नाही, नंबर घेत नाही. दिवसभराचं काम चला झाल्यानंतर ते लक्षात आलं की आता काय करावं. पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं, FIR करणं गरजेचं. हाय रिक्षावाला, त्यालाही केवढं लक्षात आलं नाही. दिवसभर हे झालं आणि संध्याकाळी 6 वाजता तो घरी जाणार. तर साहजिकच प्रत्येक जर आपलं दिवसभराचं काम पाहिल्यानंतर पाहतो की त्याला एक ती पिशवी दिसली. आता कधी कधी माणसाला ही प्रकृती हा निसर्ग काही गोष्टी आपसूक देत असतो. तर विचार आला की पिशवी राहिली असेल कोणाशी. तो दिवसभराचा रिमाइंड करायला लागला. पाहिलं असतं तर त्याची नीतिमत्ता बदलली असती. पिशवीत पैसा होता, दागिने होते, सगळ्याच गोष्टी होत्या.
कोणाची आहे हेही प्रूफ नव्हतं, त्यालाही वाटत नव्हतं. पण त्याच्या आतला आवाज आला की हे घेणं अपेक्षित नाही, उचित नाही. जरी माझ्या नशिबात हे सापडलं तरी माझं नाही. मला याच्यावर हक्क सांगता येणार. नीतिमान होता, प्रामाणिक होता. त्याला विचार करायला लागला की ही पिशवी असेल कोणाची. दिवसभराच्या कामामध्ये त्यानं विचार केला आणि त्या प्रकृतीनं, परमात्म्यानं त्याच्या मनामध्ये तो एक विचार आणला की एक सकाळी एक बाई बसली होती, ती घाईभर बोलत होती, कदाचित तिची असू शकते. तर तो विचार करायला लागला, पण तिला आपण कुठं सोडलं. काही काही गोष्टी माणसाच्या लक्षात राहतात. तो ती पिशवी घेऊन त्या मंगल कार्यालयात गेला आणि ती मंगल कार्यावाली बाई पोलीस स्टेशनला गेली होती FIR दाखल करण्यासाठी. त्यानं वाट पाहिली तिथं, कारण त्याचा आतला आवाज त्याला त्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडत होता. माणूस सगळ्या जगाचं नाकारू शकतो, स्वतःच्या मनाचं म्हणणं नाकारू शकत नाही. त्याला वाटत होतं की ह्या बाईची शक्यता असेल, एकदा विचारून पाहावं. योगायोग असतात काही गोष्टी. तो तिथं वेट केला थोडा वेळ, निघाला. त्याच दरम्यान ती बाई आली त्या मंगल कार्यालयाला आणि त्याला भेटली. त्या गोष्टी समोरासमोर झाल्या. त्यानं सांगितलं की मावशी, ताई, ही आपली पिशवी आहे. तिने घाईगडबडमध्ये ती पिशवी घेतली पाहिजे. सगळ्या वस्तू देवात घेतल्या तिथं होत्या. पटापटा त्या व्यक्तीच्या पाया पडायला लागले. म्हणायला लागले, भाऊ, मुलीचं लग्न आहे, त्या लग्नात सगळ्यात वस्तू आहेत, पैसा आहेत. जर ह्या वस्तू वेळेवर नसत्या सापडल्या तर आमचं काही खरं नव्हतं. शेवटी पैशाचं काम करतो. ती बाई त्या व्यक्तीला काही बक्षीस देऊ करत होती, पण त्या व्यक्तीने घेतलं नाही. तो व्यक्ती म्हणाला, माझ्या प्रामाणिकपणाचं मोल तुमच्या पैशात तुम्ही मोजू शकत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल काहीतरी, तर मी जो प्रामाणिकपणा तुम्हाला दिलाय, तो प्रामाणिकपणा तुम्ही जिवंत ठेवून कोणाला तरी द्या. ही गोष्ट काहींना काल्पनिक वाटू शकते, पण ही वास्तवतेवर आधारित कहाणी आपण आसपास पाहत असतो. मित्रांनो, पैसा खुदा नाही, पण खुदाचे कम नाही, असं जरी कोणी म्हणलं असेल तर माणसाची नीतिमत्ता, माणसाचा प्रामाणिकपणा हा खुदासारखाच आहे. खुदा आहे. जोपर्यंत तुमच्या मनात तो जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला स्वतःला जे समाधान, जो आनंद मिळतो प्रामाणिकपणाचा, तो आनंद बाजारात विकत मिळत नाही. धन्यवाद.